नमस्कार मैत्रिणींनो, सान्वी रसोईमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कोजागिरी पौर्णिमेविषयी माहिती पाहणार आहोत. अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करावी, पूजेला लागणारे साहित्य आणि त्यासाठी कोणते कोणते पूजा करणं आवश्यक आहे ते आपण पाहणार आहोत. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा, म्हणजेच दसऱ्यानंतर जी पौर्णिमा येते तिला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणत असतात. हिलाच शरद पौर्णिमा किंवा दांडी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ आलेला असतो, त्यामुळे हे चंद्राचे किरण आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा याचे खूप महत्त्व सांगितलेले आहे. तर ह्या चंद्रप्रकाशात ठेवलेले दूध पिल्यामुळे आपल्याला सदृढ व निरोगी आयुष्य आपल्याला लाभत असते. त्याच्यामुळे ही पूजा आपल्याला नक्की करायची आहे. सर्वात प्रथम आता आपण पूजेची मांडणी कशी करायची ते बघून घेणार आहोत. तर आपल्याला ही पूजा रात्री 12 वाजेला तर 12:39 या काळात करायची असते, पण ही आपण मांडणी अगोदरच करून ठेवायची आहे. तर या ठिकाणी आपण एक पाट किंवा चौरंग घेऊ शकतो आणि त्यावर आपल्याला एक कापड टाकून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मी तांदळाची रास टाकून घेतलेली आहे. यावर आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण चंदनाने गोल काढून घेतला आहे, भरीव गोल काढला आहे. हे चंद्राचं प्रतीक आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी 2 जोड पानं घेतले विड्याची. या ठिकाणी एका पानावर आपण लक्ष्मीची स्थापना करणार आहोत, तर एका पानावर आपण कुबेराची स्थापना करणार आहोत. तर आता आपण पूजा कशी करायची ते प्रथम बघून घेऊ. तुळशीला देखील आपल्याला या ठिकाणी दिवा लावून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला अंगणामध्ये छान रांगोळी काढून घ्यायची आहे आणि दरवाजा पुढेही आपल्याला पणत्या लावून घ्यायच्या आहे. त्याचप्रमाणे मुख्य जे प्रवेशद्वार आहे त्याला आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. प्रत्येक पौर्णिमेला जरी तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण लावलं तर ते खूप शुभ असतं, त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला देखील लावू शकता. पुढे आपल्याला लक्ष्मीची पावले काढून घ्यायची आहे, रांगोळी काढून घ्यायची चांगली अशी, आणि त्यानंतर आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. तर या ठिकाणी जी आपण तांदळाची रास केलेली आहे त्यावर आपल्याला स्वस्तिक काढलेला पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला त्यामध्ये थोड्याशा अक्षदा, हळद कुंकू टाकून घ्यायचं आहे. आणि जो आपण आंब्याचा डगळा घेतला आहे तो आपल्याला या कलशामध्ये याची स्थापना करायची आहे. हा आंब्याचा डगळा म्हणजे या ठिकाणी इंद्राचं प्रतीक आहे. तर ही आपण इंद्रासाठी कलशाची आणि आंब्याच्या डगळ्याची स्थापना केलेली आहे. आता हे जे विड्याचे पानं घेतलेले आहे त्याच्यावर आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहे. हे जे जोडपान आहे त्यावर आपल्याला एक सुपारी ठेवायचं आहे. हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. आणि हे जे जोडपान आपण ठेवलं विड्याचं याच्यावर पण एक सुपारी ठेवायची. हे कुबेराचं प्रतीक आहे. हे इंद्राचं प्रतीक, हे लक्ष्मीचं प्रतीक, कुबेर आणि हा चंद्र. तर याप्रमाणे आपल्याला पूजेची मांडणी ही रात्री अगोदर करून ठेवायची आहे. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. तर हा सण जो आहे आपल्याला उत्सव 12 ते 12:39 रात्री 12 ते 12:39 या 39 मिनिटात आपल्याला ह्या सेवा पूजा करायची असते. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून एकदाच आपल्याला सेवा करण्याची ही संधी मिळत असते. यावर्षी कोजागिरी पौर्णिमा ही 16 ऑक्टोबरला बुधवारी रात्री 8:40 सुरू होणार आहे आणि 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 4:56 संपणार आहे. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेचा सण हा आपण 16 ऑक्टोबरला रात्री 12 वाजता साजरा करणार आहोत. यासाठी आपल्याला दुधाचा नैवेद्य लागणार आहे. तर त्यासाठी आपण अगोदर दूध आटून घेणार आहोत. त्यामध्ये काजू, बदाम, केशर, पिस्ता टाकून दूध हे आटून घ्यायचं आहे. याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलला यापूर्वी दाखवलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. तर याप्रमाणे आपण जे दूध तयार करून ठेवलं आहे ते 12 ते 12:30 या काळात आपल्याला चंद्रप्रकाशात ठेवायचं आहे, की जेणेकरून आपल्याला चंद्राच्या शलाका आहे आपल्याला अमृत स्वरूप असतात त्या आपल्याला मिळणार आहेत. तर 12 ते 12:30 या काळात आपल्याला कोणती सेवा करायची आहे ते आता आपण प्रथम बघून घेऊ. तर या ठिकाणी रात्री 12 ते 12:30 या काळात आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. त्याचप्रमाणे 1 माळ लक्ष्मी गायत्री, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ कुबेर मंत्र, 16 वेळा श्री सूक्तेचं वाचन करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा वाचन करायचं आहे आणि गीतेचा 15वा अध्याय या ठिकाणी आपल्याला वाचायचं आहे. तर ही सर्व सेवा आपल्याला 12 ते 12:30 या काळात करून घ्यायची आहे. आणि जे दूध तुम्ही चंद्रप्रकाशात ठेवलेलं होतं तर ते आपल्याला आता 12:30 वाजेला त्याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तर सर्वात प्रथम आता आपण या ठिकाणी देवीची पूजा करून घेऊ. लक्ष्मीची आपण या ठिकाणी हळद कुंकू टाकून पूजा करणार आहोत. 12:30 वाजेला आपल्याला ही पूजा करायची आहे. तर आपण सर्वात प्रथम लक्ष्मीला हळद कुंकू
अक्षदा आणि फुले वाहून तिची पूजा करून घेऊ. त्याचप्रमाणे कुबेरालाही हळद कुंकू अक्षदा आणि फुलं व्हायची आहे. त्याचप्रमाणे कलशाला या ठिकाणी इंद्राचं जे प्रतीक आहे त्याला पण आपण हळद कुंकू अक्षदा आणि फूल व्हायचं आहे. आता या ठिकाणी आपण चंद्राचीही पूजा करून घेऊ. हळद कुंकू फूल. तर या पद्धतीने लक्ष्मी कुबेर इंद्र आणि चंद्र या ठिकाणी त्यांना सर्वांना रात्री 12:30 वाजेला हळद कुंकू अक्षदा फुले वाहून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आणि जो दुधाचा नैवेद्य तो आता आपण दाखवून घेऊ. सर्वात प्रथम आपल्याला पाण्याने या ठिकाणी मंडन करून घ्यायचं आहे आणि जे दूध आपण चंद्रप्रकाशात ठेवलं होतं त्याचा आपल्याला या ठिकाणी नैवेद्य दाखवायचा आहे. तर त्यासाठी आपण अगोदर तुळशीचे पानं दुपारीच तोडून ठेवायचे आहे आणि या पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवून एक तुळशीचं पान यामध्ये ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला लक्ष्मीची देवीची आणि गणपतीची आरती करून घ्यायची आहे. सर्वात प्रथम आपण आता हे दीप ओवाळून घेऊ आणि उदबत्ती लावून घेऊ. ठिकाणी आपल्याला उदबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे दिवा देखील ओवाळून घ्यायचा आहे आणि लक्ष्मीची आपल्याला प्रार्थना करायची की अखंड आमच्या घरात वास कर म्हणून. तर या ठिकाणी आपल्याला ही सर्व पूजा झाल्यानंतर देवीची त्याचप्रमाणे लक्ष्मीची आरती करायची आहे, गणपतीची आरती करून घ्यायची आहे आणि या ज्या 2 सुपाऱ्या आहेत त्या आपल्याला एखाद्या डब्बीत भरून ठेवायच्या आहे आणि आपल्या कपाटामध्ये ठेवायच्या आहे. ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी या 2 सुपाऱ्या आपल्याला ठेवायच्या आहे. आणि जेव्हा तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा करतात त्या दिवशी ह्याच सुपाऱ्या घ्यायच्या आहे पूजेसाठी. तर याप्रमाणे आपल्याला सर्व पूजेची मांडणी करून घ्यायची आहे. ही पूजा आपल्याला रात्री 12 ते 12:39 या काळात करायची आहे. तर ही सेवा तुम्ही नक्की करा. याच्याने तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि आरोग्य प्राप्ती होणार आहे. आरती झाल्यानंतर आपल्याला देवीला प्रार्थना करून घ्यायची. महालक्ष्मीला ती प्रार्थना पुढील प्रमाणे आहे. ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्युभय शोक मनस्तापनाशयंतु मम सर्वदा या प्रकारची प्रार्थना आपल्याला करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी घरातील मोठा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांचंही औक्षण आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला सकाळीच त्यांना स्वच्छ अशी सुवासिक तेल लावून स्नान घालायचे आहे. त्यांना गोड पदार्थ करून खाऊ घालायचा आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी त्यांचं आपल्याला औक्षण करायचं आहे. चंद्रप्रमाणे चांदणे शिंपी जीवनाची वाटचाल करावी हाच त्यामागचा बोध आहे. तर या प्रकारे तुम्हीही तुमच्या मुलांची किंवा मुलगी मोठी असेल त्यांचं औक्षण करून घ्या आणि कोजागिरीचा सण साजरा करा. तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि आरोग्य प्राप्तीसाठी हे नक्की करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जे शेजारी बेल आयकॉन बटन आहे तेही प्रेस